तर 14 जूनला मालिका बंद होईल आणि त्याच आठवड्यात मी मालिका पुन्हा सुरू करणार। टीव्हीवर मालिका सुरू होते आणि टीआरपी कमी झाला की बंद होते, हे आपण रोजच बघतो। पण सध्या एका मराठी मालिकेची आणि ती बंद होण्याच्या निर्णयाची जोरदार चर्चा सुरू आहे। मालिका आहे स्टार प्रवाहची मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले। सुरू होऊन अवघे 5 महिने झालेत, 152 एपिसोड झालेत आणि अचानक वाहिनीने निर्णय घेतला की मालिका बंद। या मालिकेत अमोल कोल्हे आणि मधुराणी प्रभुलकर मुख्य भूमिकेत आहेत। थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडत होती। पण स्टार प्रवाह वाहिनी आगामी काळात नव्या 8 मालिका आणण्याच्या तयारीत आहे। त्यामुळे कमी टीआरपीचं कारण देत अवघ्या 5 महिन्यात ही मालिका 14 जूनला गुंडाळली जाणार आहे। आता पुढचा प्रश्न येतो की मालिका जर स्टार प्रवाहावर बंद होते तर पुढे काय? यावरूनच अमोल कोल्हे प्रचंड आक्रमक झाले। कोल्हेंनी जाहीर केलं, मला माहित नाही कोणत्या वाहिनीवर किंवा कोणत्या OTT प्लॅटफॉर्मवर, पण 14 जूनला मालिका बंद झाली की त्याच आठवड्यात मी ती पुन्हा सुरू करणार। पैसा कसा उभा राहणार हे मला माहित नाही, पण ही माझी वैचारिक बांधिलकी आहे। कोल्हेंच्या या हाकेला लगेचच प्रतिसाद मिळालाय। आमदार रोहित पवार यांनी या मालिकेसाठी थेट 50 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे। रोहित पवार म्हणालेत की थोर विचारांना पुढे नेताना अनेक अडचणी येतात, पण आम्ही कोल्हेंच्या पाठीशी उभे आहोत। तुम्हाला काय वाटतं? वाहिनीने मालिका बंद करण्याचा घेतलेला निर्णय योग्य होता का? कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी सबस्क्राइब करा जबरी खबरी।